तन मन धन अर्पायला पाहिजे. कुठलीही गोष्ट असू दे, कुठलंही काम करा, काय वाटेल ते करा. तन मन आणि यथाशक्ती स्वतःच्या इच्छेनुसार मला हे जमायला पाहिजे, का जमत नाही हे आपलं धाडस बी पाहिजे. आणि ह्या कलीवर नाही चालणार आता. काय सांगाल? नाही लोक कला पावत चालल्या. प्रत्येक भूमिका अशी लक्षात ठेवाय मागचं म्हणजे काय औषध औषध काय असं? मी तुम्हाला सांगू औषध नाही. मी 1964 सालाला तिसरीची कविता पाठांतर आहे अजून मला स्मरणशक्ती जास्त आहे. मी आता पुस्तक जर घेतलो तर 15 दिवसात मी पूर्ण पाठांतर करू शकतो. माझं भाषण दुसऱ्याच काय नाही. शाळेत पण असं हुशार? हो हो हो. गणित तर हुकम्या कामात असतो ना, तर मग मळ्यागत का. क्या बात आहे त्याच्यामध्ये. त्यावेळीची जसं तुम्ही मगाशी अजून एक मोऱ्यांचं नाव घेतलं, तशी जुनी मंडळी अजून कोण लक्षात आहेत का हो? ज्यांनी तुम्हाला सांगायचे कसं करायचं? नाही सांगायचे का नाही, पण एक दोघं जण अजून आहेत, दोघं तिघ जण आहेतच. नाही जिवंत नाही, आठवणीत होय की बाबा एक माणूस होता किंवा एक लेडीज होती, लई चांगलं करायची किंवा हो हो तसं आहेत घेऊ. आमच्या मुरळीच्या कामाला मंगला गुरव म्हणून, जिजाच्या भूमिकेला मंगला पवार कोल्हापूरकर, त्याच्या अगोदर शोभा शिराळकर होते, त्याच्या अगोदर बी परत म्हणजे मी नव्हतो त्यावेळी त्यांना लेडीज काम भारी अगदी केलं बघा. मग तवा नाही ते ठीक आहे, पण तवा मला सांगा नाटक भरायचं बरोबर. आता जसं पिक्चरला वगैरे जातात किंवा थिएटरला जातात पिक्चर बघतात, तवा असा माहोल काय होता किंवा तुम्ही असं जास्त गर्दी वगैरे कुठं बघितले किंवा असा काय सीन होता की नाटकाला एवढं लोक प्रेम करायची म्हणजे त्याचं टायमिंग काय असायचं? रात्री 9, 9:30 ते 1:30-2 वाजायचे. 3-3.5 तासाचा कार्यक्रम असायचा. पूर्वी लोकरंजनासाठी इतर काही सामुग्री नव्हती. जो टीव्ही म्हणा, मोबाईल म्हणा, असं काही नव्हतंच नाही. बरोबर. आणि खेडेगावात ग्रामीण भागाला नाटकाचा शोक जास्त हा येतात, कारण दुसरा ऑप्शनच नाही ना, पर्यायच नाही दुसरा. मग त्यावेळी कशी गर्दी वगैरे काय होती? गर्दी तुम्हाला आवडत असायची माणसाची. साधन काय दुसरं नव्हतंच त्यांना नाही. त्याच्यामुळे काय नाही, तमाशा असू दे, नाटक असू दे, ही लोक जायचे जत्रेला किंवा असू दे. किंवा आम्ही काय करत होतं, आता लोकवर्गणीत आम्ही नाटक करतो. कुठला? लोकवर्गणीतनं. हा. पूर्वी कसं तिकीट किती 8 आणे लावायचं, 4 आणे 12 आणे अशी तिकीट. त्यावेळीचे 8-12 आणे म्हणजे आता जवळजवळ 9-10 रुपये किंमत असेल. 50 रुपये सुद्धा असू शकेल. बरोबर. त्या पैशावर मागायचं. होय. मग आता तसं काय करता येतच नाही ना. नाही करत म्हणजे आता लोकांचा पैसा भरपूर झालाय. बाबा माझं 100-500 घे, माझं 2000 घे, कोण काय वर्गणी देईल ते. आम्ही काय असं काय म्हणत नाही, सक्तीने काय वसूल करत नाही. यथाशक्तीने काय कोण काय देतील ते देतील. आणि त्यात तुम्ही नाही बघलं तर आम्ही शोक असणार देत. एक छंद आहे. बरोबर. तुम्ही आतापर्यंत मामा किती नाटकं केलाय? मी तुम्हाला सांगतो, पहिला प्रयोग आमचा झाला मल्हारी मटणच्या अगोदर तुझ्या पायात लावणी घुमते तमाशा प्रधान. नंतर त्यात काय करायचं तुम्ही? सावकारीची भूमिका केली तुम्ही. बर. काय सीन काय होता त्यावेळेला आठवतंय का? काय आठवतो. पैशाच्या पिशवीचं तोंड सैल केलं की जग जिंकता येतं. आणि हे खरं असलं तर गाववाले काय म्हणतील, नाट्या गोत्यातील माणसे वाळीत टाकतील. वांग गावच्या इब्रतपणाला लावणारे मोहिते, न्याय देवतेच्या तराजू पुढं झुकलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. न्याय देवतेचा कवल कोणाच्या बाजूने, कधी काय लागेल, कसा का लागेल, काय सांगता येणार. जर करता तुमची बाजू भक्कम असेल तर कदाचित तुम्ही निर्दोष सुटू शकाल. अन्यायानं फासावर चढवणार नाही मी तुम्हाला. काय वाटते. मग त्या रोल मुळे काय म्हणजे लोक टाळ्या वगैरे वाजवत असतील? काय सांगायचं तुम्हाला, ते प्रतिष्ठान माझं नाटक बघायला पाहिजे. एकदा बघायचं आपण ते. बर. आता ते झाल्यानंतर देवतामध्ये काम केलो. देवतानंतर परत त्या नाटकाचं नाव बदललं, बाजीराव लळा आणि बाजीराव खोळा असं केलं. का बरं? का ते म्हणजे पब्लिकने वाटायला ते नाटक तोच आहे, तोच आहे. फक्त नावात बदल केलं, स्टोरी सगळी एकच. राजकारण व्हायचं तिथं. बर. त्या पार्टीत ना त्या पार्टीत नाव फक्त बदललं. हा, नाव बदललं. नंतर देवता केलो. देवतानंतर केल्यानंतर 24 डिसेंबर 21 सालाला आमच्या गावचा लेखक अजिंक्य चव्हाण लिखित वर्णेचा वाघ अर्थात सत्तू भोसले ह्या नाटकात मी ज्ञानबा धिसाडेच काम केलो. ते भाता वगैरे ते स्टेजवर आणून हुबे भाता, घन, हत्तोडा, छद्दी सगळं ओरिजिनल त्यात ज्ञानबा धिसाडेच काम केलं. ज्ञानबा धिसाडे म्हणजे काय, सत्तू भोसल्याचं गुप्तचर. त्यावेळी काडतूस, तलवारी, बंदुक्या करून द्यायचं म्हणून मी ते काम केलं. बर. मग तेव्हा तुम्ही तलवारी बिलवारी खऱ्या वापरायचा? अहो मी नाटकात दाखवलं नाही. मग खरं त्या टाइमला. हो. आता कसं सरकारनं बंदी घातली, तलवार बिलवार दाखवू शकत नाही. बरोबर. तलवार आपण स्वतःजवळ ठेवू पण शकत नाही. बरोबर. मग तवाच्या काळात तलवारी बिलवारी खऱ्या असायच्या काय? हो बरोबर आहे.
मी आता बंदुकीचं दोन लाकडी बंदुकीचं तोंड ठेवलं होतो. हा ते काय होतंय, सत्तू भोसले म्हणजे ह्यो ज्ञानबा सत्तू भोसले वारण्याचा वाघ, तो म्हणतोय ज्ञानबा मला बंदूक पाहिजे. अरे ते कशाला, बाह्य म्हटल्यावर पाहिजे. आता तर झालंच, माझा जोडीदार असतो पेराजी. पेराजी सत्तूला 2 बंदुका दे. त्यानं पोत्याच्या खालनं देतोय बंदूक काढून, 2 लाकडी बंदूक. आता तर झालं समाधान. पण झालं तर काय झालं यार, ही बघ ही शाबान दिलेली माझी शाबास. अरे काय रे, हे तुझे पाठच फोडल्या. अरे कोडं सुटायचं कसं, अरे कोडं सुटलं तर ज्ञानबा या बंदुकीनं कोडं सुटेल. असं नाटकाचं नाव होतं. त्या वादे प्रत्येक भूमिका अशी लक्षात ठेवाय मागचं म्हणजे काय, औषध काय असं. मी तुम्हाला सांगू, औषध नाही. मी 1964 सालाला तिसरीची कविता पाठांतर आहे अजून मला, स्मरणशक्ती जास्त. मी आता पुस्तक जर घेतलो तर 15 दिवसात मी पूर्ण पाठांतर करू शकतो. मी माझं भाषण दुसऱ्याच गाणे. शाळेत पण असं हुशार. हो हो हो, गणित तर हुकम्या का तुला तर मग मजा का क्या बात आहे त्याच्या मारे. तुमचं शिक्षण किती झाले म्हटलं? जुनी 11वी झाली बघा, नापास झालोय 72ला. म्हणजे शेवटची बॅच होती 11वी. होय. मग त्या शाळेतल्या आठवणी वगैरे काय आठवण काय करायचं, आठवण असं आठवण असून काय करायचं. तसं नाही, गुलाबी आठवणी म्हणाल नाही मी. शाळेतल्या आठवणी म्हणजे पाठांतर करायला वगैरे, किंवा शाळेतले एखादा क्षण की हे भारीच केला तुम्ही, असं काय तसं काय नव्हतं. तर कबड्डी खो खो हेच असायचं. म्हणजे खेळात पण होतं. हो हो, कबड्डी खो खो तर एकदम एक्सपर्ट. मी ऐकलं असं ना, रिंग प्रेम स्टॉपला मिळतो, म्हणजे रिंग प्रेम डिपार्टमेंटला. आणि अकाउंट ऑफिसचे एक बीजी नाईक म्हणून अगदी एकदम एका गड्यामुळे आमचं, नाहीतर फायनलला पडलं नाही. एका गड्यामुळे मार खाल्लं होते. नाही कबड्डी असं माझ्याकडे एंट्री कोण भेटत होत्यात, सोडणार नाही त्याला. बरोबर कॅच येतं, बरोबर बसणार आहे. आता मला अजून एक विचारायचं आहे. आता मी पण तुम्हाला मगाशी म्हटलं की बाबा आम्ही पण नव्यानं चालू केलंय, किंवा आम्ही पण नवीन वर्ग आहे, नवीन पोरं आहे, नाटक शिकायला लागलोय आम्ही अजून. तुमचा एक सल्ला काय असेल की आताच्या पोरा, तुम्ही मगाशी म्हटलं की बाबा आधी नाटक असायचं, आता पिक्चर आले, मोबाईल आले, त्यामुळे ऑडियन्स पण सगळं बदलले, प्रेक्षक वर्ग बदललाय. बरोबर. आपल्याला स्वतःला वेळ पण तेवढा मिळत नाही की स्वतःवर काम करावं. मग आता सल्ला जर द्यायचा असेल एखाद्या मुलग्याला किंवा नाटक नवीन शिकणाऱ्या मुलग्याला, तर तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्हाला सांगू काय, मुळात त्याचा हेतू पुरस्कार पाहिजे. मला हे काम जमल का नाही, आणि त्यात इच्छा पाहिजे पूर्ण. तन मन धन अर्पायला पाहिजे. कुठलीही गोष्ट असू दे, कुठलंही काम करा, काय वाटेल ते करा. तन मन आणि यथाशक्ती स्वतःच्या इच्छेनुसार. मग मला हे जमायला पाहिजे, का जमत नाही हे आपलं धाडस बी पाहिजे. आणि ह्या कलेवर नाही चालणार आता. काय सांगाल? नाही, लोककला पावत चालल्या. शाहिरकी असू दे, किंवा पवाड असू द्यात, किंवा ही कबड्डी खो खो. आता शाळेत सुद्धा आता डंबेल्स वगैरे जे कवायत म्हणजे व्यायामासाठी कवायत होतं, ते सुद्धा बंद झालं आता. लावणी असेल, लावणी पण पूर्ण, तमाशापर्यंत तर पूर्णच बंद झालं. होय, बंद झालं. आणि या सरकारनं बंदी आली 7 ते 10. काय झोपायचं गावात, त्या माणसाला जेवायला वाढायचं गावात, यात्रेतने. खरं काय करायचं सांगा की. पूर्वी कसं संध्याकाळी रात्री 10-11 वाजले, सकाळी 6-6 वाजेपर्यंत तमाशात पड चालायचा. मी स्वतः बघितलं. तेव्हा आयुष्यच वेगळं. हो, आमच्या गावात 2 पार्ट्या होत्या, एक थळू बोरगावकर, एक केरबा समडोळीकर. पाटीलचे गावगावकर पाटील, नानू पाटील म्हणून येऊन त्यांनी मिटवलं. कलगीतोरा लागला सवाल जबाब एकमेकांचं. जुगलबंदी. त्यावेळी दुपारचे 12 वाजले. मग नानू पाटील म्हणजे गावगावकर पाटील होतं, येऊन सोडलेलं बामणाचं होते त्यांनी. एकमेकाचं जरा सामोपचारण करा पाहिजे की. तेव्हाचा खर्च काय होता एखाद्या नाटकाचा? म्हणजे एक नाटक करायचं आपल्याला, समजा तुम्ही रोहित आहे, आपण एखाद्या गावाचं नाव घेऊया की समजा तुम्हाला जाऊन सांगलीत नाटक करायचंय, तर मग ठराविक असा खर्च काय असायचा? आम्ही काय करत होतो म्हणजे काय, मानधन काय दिलं तर तो ठीक. तर लेडीज खर्च, तुमचं साऊंड सिस्टीम, स्टेज वगैरे तुमचं बघा. तेच किती असायचा अंदाज? आम्ही आता सुळकोटला केलो 2017ला 15,000 फक्त आम्हाला उठून दिलं होतं. आम्हाला 1 रुपया सुद्धा काही सुद्धा नाही. आणि त्या काळात ते काय आठवते अंदाज? एक नाही, त्या एक वर्षाला नाटक गावातच करत होते, परगावाला कुठं कोण घेत नव्हते. गावातच. बाहेर जाणं काय भाग्यच नव्हतं. काय नव्हतं. शेती वर्गातली सगळी, नोकरपेशा काय कोण नव्हतं. दिवसभर शेतीच काम करायचं, रात्री 9 वाजता तालमेल जायचं, पाट जोटायचं, आणि आउटकाडी आणि शेतीच कामं. घरातली मग रागाला यायची, जागरण करू नकोस, असं तसं कोण ऐकतंय. खरं
कोण आता तर कोण ऐकते आता तर सोडा. आता सांगितलं की मी सांगितल्यावर का नाही हा. तुम्ही हसणारा. सांगा की. या कलियुगामध्ये सत्य बुडाले असत्याची फेरी आणि पतिवर्तेचा धर्म बुडाला मदनमत झाल्या नारी. कळालं जरा. जरा फोडून सांगा आम्हाला समजेल असं सांगा. या कलियुगात खरोखरच कलियुगामध्ये सत्य बुडाले असत्याची फेरी हम्म. आणि पतिवर्तेचा धर्म बुडाला मदनमत झाल्या. वा 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 वा. आता कळालं. बरोबर. बरोबर. आईला आई म्हणणार, खरंय, खरंय, बहिणीला पण खरंय. म्हणणार, काय शाळेत जातो म्हणायचं. आता काय जास्त बोलणं आहे काय खरंय खरंय खरं. काय करायचं सांगा. हे तर ते सत्य घटना सांगू. सांगा की. पंजिंगेच्या पलीकडच्या बाजूला पश्चिम बाजूला एक वेळू म्हणजे वासू तोडायला मिळतो. बर. आज शनिवारी शाळा होते. त्या मॅडमनं 11ला घरी जायचं नाही, शाळा सुटल्यावर 10:30 11 वाजता 5-5 वाजेपर्यंत त्या बेटावरती बोलत बसायचं. काय शिक्षण करायचं सांगा. खरंय. हां सध्या कुठं काय गोष्टी करायच्या ते. काय त्याला बी लिमिटेड आहे कुठल्या बी गोष्टीला, काय बी असू दे. बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे. कुठली एक संस्था कडे लिमिटेड किंवा मर्यादित शब्द असते. मी जेवलो त्याला मर्यादित पाहिजे. क्या बात आहे. मी काम केलं मर्यादित पाहिजे. काय लिमिटेड शब्द पाहिजे बघा. बरोबर. बरोबर बरोबर.